वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमध्ये यावर्षी जिल्हानिहाय जे आहे किंवा डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट जो आहे बदलणार आहे आणि कोणकोणते असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांना आपण जास्तीत जास्त चॉईस करू शकतो पसंतीक्रम देताना। 9 असे कोणते जिल्हे आहेत जे सेफ आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीसुद्धा मिळणार आहे जिल्ह्यानुसार मेरिट कसा बदलणार आहे त्या संदर्भात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी शिक्षक भरती संदर्भात इतर कोणत्याही माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साइड्स नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यावर्षी खरोखर डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट बदलणार आहे का? त्याचा आन्सर आहे हो। कारण असं आहे की यावर्षी प्रत्येक जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या प्रत्येक जिल्हा परिषदांची जी आकडेवारी आहे, काही जिल्हा परिषदांमध्ये खूप सारी पदसंख्या रिक्त आहे, काही जिल्हा परिषदांमध्ये पदसंख्या थोडी कमी प्रमाणामध्ये रिक्त आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहेत, त्याच्यामुळे कदाचित पदसंख्या कमी प्रमाणात सुद्धा येऊ शकते। आता त्याच्या मानानुसार आपण जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या जिल्हा परिषदामध्ये आता समजा उमेदवारांना कळणार नाही की नेमकं जिल्हा परिषदांनुसार किंवा जिल्ह्यांनुसार मेरिट कसा बदलणार आहे। ठीक आहे, आता जागा कोणत्या येणार आहेत तर जागा येणार आहेत झडपीच्या, मनपा, नपा, खाजगीच्या जागा येणार आहेत। ठीक आहे, आता त्याच्यामध्ये वेगवेगळे जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। एवढंच नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये विषयानुसार, नंतर तुमच्या कास्टनुसार, नंतर तुमच्या मीडियमनुसार जागा येणार आहेत, त्यानुसार सुद्धा मेरिट बदलणार आहे। आता तुम्हाला करायचं काय आहे ते सुद्धा सांगून देतो। आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा आपण जिल्हा पकडला, ठीक आहे, समजा आपण पालघर जिल्हा पकडला, तर पालघर जिल्ह्यामध्ये उमेदवार काय करतील, आपल्याला पसंतीक्रमाची अगोदर ऑलरेडी आपल्याला लिमिटेशन आहे आपल्याला 100 पसंतीक्रम देण्यासाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी दिलेले आहे 50 पसंतीक्रम। याच्यामध्ये ॲक्च्युली काहीच होत नाही। जर तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूचा जर पार्ट बघितला तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 200-300 पसंतीक्रम द्यावे लागतात। तिथे आपल्याला फक्त 100 पसंतीक्रम द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याजवळ ऑप्शन असे आहे की जिल्हा परिषदा, एक तर जिल्हा परिषदांना द्या, एक तर नगरपालिकांना द्या, किंवा एक तर महानगरपालिकांना द्या, किंवा एक तर मग खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांना तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता। आता याच्यामध्ये तुम्हाला करावं का लागणार आहे, तुम्हाला पहिले ऑलरेडी जाहिरात बघावं लागेल कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जाहिराती आलेल्या आहे, कोणत्या कास्ट, आपल्या कास्टसाठी आहे का, आपल्या मीडियमसाठी आहे का, आणि कोणत्या वर्गासाठी आहे, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 10, वर्ग 11 वर्गासाठी। आता तुम्हाला अगोदर पहिले जाहिराती सॉर्ट आउट करावं लागेल, म्हणजे तुमचा जो स्कोर आहे टेटचा स्कोर आणि तुमचं जे मीडियम आहे आणि तुमची जी कास्ट आहे त्यानुसार तुम्हाला बघावं लागेल की जास्तीत जास्त पदसंख्या कुठे रिक्त आहे आणि कुठे कॉम्पिटिशन कमी असणार आहे आणि कुठं आपली निवड होऊ शकते। पसंतीक्रम आपल्याला सिक्वेन्सनुसार कसे द्यायचे 1 2 3, तर सगळ्यात अगोदर आपण कोणत्या जिल्ह्याला पसंतीक्रम देणार, नंतर सेकंड कशाला देणार, नंतर थर्ड कशाला देणार आणि फोर्थ आपण कुठे देणार, यानुसार तुम्हाला सॉर्ट आउट करून घ्यावं लागतील अगोदर जाहिराती। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, अगोदर कसं होतं की बुवा शिक्षक भरतीमध्ये जागा आल्या तर विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिले, तर पसंतीक्रम दिल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये निवड यादी प्रसिद्ध व्हायची आणि निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काय व्हायचं, विद्यार्थ्यांचं निवड यादीमध्ये नाव यायचं। पण आता तसं नाही आहे। समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल यावर्षी जर पालघर जिल्ह्यामध्ये 140 वाला उमेदवार जर सिलेक्ट झाला आणि जर समजा ठाणे, तर ठाणेमध्ये 140च्या आसपास उमेदवार, 141 वाला उमेदवार सिलेक्ट व्हायचा, त्याच्या पुढचा एखादा जिल्हा असेल तर तिथे 142 वाला उमेदवार सिलेक्ट व्हायचा। पण आता तसं होणार नाही आहे। काही जिल्ह्यांमध्ये काय होईल, काही जिल्ह्यांमध्ये 140 वाला उमेदवार सिलेक्ट व्हायचा किंवा होईल आणि काही जिल्ह्यांमध्ये 130 वाला उमेदवार सुद्धा सिलेक्ट व्हायचा, काही जिल्ह्यांमध्ये 125 वाला उमेदवार सुद्धा सिलेक्ट होईल। याच्या मागचं कारण असं आहे की लिमिटेड प्रिफरन्स आहे आणि काही ठिकाणी उमेदवार पसंतीक्रम देणार, काही ठिकाणी उमेदवारांची संख्या जास्त असली तर मेरिट खूप जास्त जाईल आणि काही ठिकाणी उमेदवारांची संख्या कमी असली किंवा तिथं कॉम्पिटिशनच नाही आहे, तिथं मेरिट जो आहे तो खूप कमी लागण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला करायचं काय आहे, असे कोणते जिल्हे आहेत की जे जास्तीत जास्त आपण कन्सिडर करू शकतो पसंतीक्रम देण्यासाठी। माझे 3 ऑप्शन असणार किंवा माझे 3 बेटर तुम्हाला ओपिनियन असणार किंवा ॲडवाईस असणार आहे की या 3 गोष्टी तुम्ही पाळायला पाहिजे जर तुम्ही पसंतीक्रम देताय जाहिरातींना। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मीडियम, तुमची कास्ट आणि तुमचा टेटचा स्कोर, यानुसार तुम्ही पहिले अगोदर स्ट्रॅटेजी आखून घ्या की आपल्याला कुठे कुठे पसंतीक्रम द्यायचे। नंबर 2, पसंतीक्रम देताना आपल्याला जे 100 पसंतीक्रम दिलेले आहे किंवा आपल्याला जे 50 पसंतीक्रम आहे त्याची व्यवस्थितपणे आपण कशा पद्धतीने आपण त्याची अरेंजमेंट करू शकतो ती गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरावं लागेल तुम्हाला, तरच तुमची निवड होण्याची शक्यता आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे कॉम्पिटिशन कमी आहे
आणि जिथं तुम्हाला असं वाटलं की तिथे तुमची निवड होण्याची शक्यता दाट आहे, अशाच ठिकाणी जास्तीत जास्त पसंतीक्रम देण्याची सुविधा तुम्ही वापरावी, जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असेल. ठीक आहे. आता जर समजा माझा स्कोर 125 किंवा 130 आहे आणि माझ्याजवळ जर TET पेपर 1 आणि TET पेपर 2 असेल, आणि तर माझं जर समजा ज्या ठिकाणी माझे पॉझिटिव्ह पॉईंट किंवा माझे प्लस पॉईंट कोणते आहेत, तर माझ्या मीडियमनुसार, माझ्या कास्टनुसार, माझ्या एज्युकेशननुसार मी पसंतीक्रम देईल आणि माझी निवड कशी होईल, मला फक्त एक पद पाहिजे शिक्षक पद भरतीसाठी निवडीसाठी, तर ते पद मला कसं मिळवता येईल त्यासाठीच मी फक्त प्रयत्न करणार आहे. एखाद्याचा स्कोर जर कमी असेल तर त्यांनी काय करायचं, शासकीय जागेला पसंतीक्रम द्या, पण सोबत प्रायव्हेट किंवा खाजगी जागा ज्या आहेत त्यांना सुद्धा तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. आता आपण एक गोष्ट महत्त्वाची बघूया की असे कोणते जिल्हे आहेत. मी तुम्हाला 3 ॲडवाईस त्या सांगितल्या. पहिली ॲडवाईस म्हणजे पसंतीक्रमावर जास्तीत जास्त भर द्या, स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरा, जेणेकरून पसंतीक्रम तुमची चुकले नाही पाहिजे किंवा तुम्ही रॉंग पसंतीक्रम जर दिले तर तुमची निवड होणार नाही. पसंतीक्रम योग्य पद्धतीने देणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती व्हॅकन्सीज तुम्हाला बघावं लागतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती व्हॅकन्सीज आहेत, कोणत्या कास्टसाठी आहे, कोणत्या मिडियमसाठी आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती यावर्षी जागा आणि पदभरती होणार आहे, तर सगळ्यात अगोदर टप्पा 2ची वाट नका बघू, फक्त टप्पा 1 नुसार टप्पा 1 वरच फोकस करा आणि याच्यामध्ये आपलं विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये काम कसं होईल ते बघा. जर काहींचा स्कोर खूपच कमी असेल तर त्यावेळेस विथ इंटरव्ह्यूसाठी आपली जागा निवड होऊ शकते, तर त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावं लागेल. ठीक आहे. या 3 गोष्टी फॉलो करा आणि तुमचा टेटचा स्कोर त्यानुसार तुम्हाला बघावं लागेल की आपली निवड कुठं होऊ शकते त्यानुसार. ठीक आहे. आणि त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम संदर्भात व्हिडिओसुद्धा येईल. ज्यावेळेस पसंतीक्रम सुरू होतील तर त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओसुद्धा दिला जाईल, पसंतीक्रम कसे द्यावे कसे नाही त्या संदर्भात आपण डेमो लेक्चरसुद्धा घेऊ त्यावेळेस. पण आता सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगितली. आता एक गोष्ट आहे की असे कोणते जिल्हे आहेत की जे खूप सेफ आहे आणि तुम्ही त्या जिल्ह्यांना असं म्हणू शकता की तुम्ही जाहिरातींना पसंतीक्रम देताना या जिल्ह्यांची निवड करू शकता. ठीक आहे. नंबर 1 पहिला जो जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याला तुम्ही चॉईस देऊ शकता. दुसरा जिल्हा आहे रायगड, हा थोडा याच्यामध्ये रिक्त पदसंख्या आहे. तिसरा जिल्हा जो आहे तो आहे पालघर, याच्यामध्ये सुद्धा व्हॅकन्सीज चांगल्या आहे, प्रत्येक कास्टसाठी मिडियमसुद्धा नुसार येणार आहे. चौथा जिल्हा जो आहे तो आहे ठाणे. नंतर आहे 5वा जिल्हा सिंधुदुर्ग. 6वा जिल्हा जो आहे तो आहे गोंदिया. 7वा जिल्हा जो आहे तो आहे चंद्रपूर, याच्यामध्ये सुद्धा व्हॅकन्सी चांगले आहे. गडचिरोली जो जिल्हा आहे तो आहे 8वा जिल्हा. आणि सगळ्यात शेवटी 9वा जिल्हा जो आहे तो आहे पुणे. पुणेमध्ये मनपा, नपा किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहेत त्या येतील. तर असे 9 एकूण जिल्हे आहेत आणि हे 9 एकूण जिल्हे जे आहेत ते तुम्हाला खूप मदत करणार आहे शिक्षक भरतीमध्ये पसंतीक्रम देण्यासाठी. तर हे 9 जिल्हे जे आहेत तुम्ही असं म्हणू शकता थोडक्यात की या जिल्ह्यांमधून आकडेवारी येईल आणि या जिल्ह्यांना तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता, कारण की हे असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये जागासुद्धा आहेत, रिक्त पदसंख्यासुद्धा आहे आणि तुम्ही तुमच्या चॉईससाठी किंवा तुम्ही तुमच्या पसंतीक्रमासाठी या जिल्ह्यांची निवड करू शकता. तर आय होप ही पूर्ण माहिती होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की यावर्षी मी एक गोष्ट सांगतोय की डिस्ट्रिक्टनुसार मेरिट यावर्षी बदलणार म्हणजे बदलणार. कसा, एखाद्या जिल्ह्याचा मेरिट जर 130 वर असला तर दुसऱ्या जिल्ह्याचा मेरिट 125 वर असेल, तिसऱ्या जिल्ह्याचा मेरिट 135 वर असेल. असं का होणार आहे, कारण की पसंतीक्रम खूप लिमिटेड आहे आणि त्यानुसार मेरिट लागणार आहे. तर दरवर्षी फक्त विद्यार्थ्यानुसार मेरिट लागते किंवा दरवर्षी मेरिट कास्टनुसार मिडियमनुसार ठरतं, पण यावर्षी मेरिट डिस्ट्रिक्टनुसार सुद्धा बदलणार आहे. ही गोष्ट तुम्हाला विसरून चालणार नाही. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे त्या संदर्भातच होता. कदाचित तुम्हाला या व्हिडिओची जी आहे मदत होईल येणाऱ्या फ्युचरमध्ये जे जिल्हे येतील किंवा जे पसंतीक्रम येतील त्यासाठी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. तुमचा काही अभिप्राय असेल तर कमेंट बॉक्सवर नक्की नोंदवा. थँक्यू सो मच.